नमस्कार. मी दीपाली देशपांडे दासबोध दर्शनमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आपण करून घेतो आहोत समर्थ रामदासांच्या दासबोध या ग्रंथाचा थोडक्यात परिचय. आज जो आपण समास बघणार आहोत तो आहे पहिल्या दशकातला 9वा समास. याचं नाव आहे परमार्थ स्तवन. हा किंचितसा अवघड असा समास आहे, पण खूप महत्वाचा. परमार्थ या शब्दाची फोड अगदी सोपी आहे. परम आणि अर्थ. परम म्हणजे उच्चतम, अर्थ म्हणजे ज्ञान. उच्चतम ज्ञान कशाचं? तर आपल्याला जिथपर्यंत पोचायचं आहे त्या आत्मवस्तूचं. आत्मवस्तू म्हणजे काय? तर आपल्यातला परमेश्वर किंवा ब्रह्मतत्व, तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. त्याचा मार्ग कोणता? तर त्याचं ज्ञान करून घेणं. कुठल्याही गोष्टीपर्यंत आपल्याला जर पोचायचं असेल तर ती कशी आहे, काय आहे हे समजून घेणं हाच तिच्यापर्यंत पोचण्याचा मार्ग असतो. आपल्याला ब्रह्मतत्वापर्यंत पोचायचं आहे आणि म्हणून त्याचं उच्चतम ज्ञान घेणं हा तिथपर्यंत पोचण्याचा मार्ग आहे. पण आत्मवस्तू किंवा ब्रह्मतत्व म्हणजे काही मूर्त वस्तू किंवा पदार्थ नव्हे. त्यामुळेच त्याचं ज्ञान करून घेण्यासाठी, त्याचं उच्चतम ज्ञान करून घेण्यासाठी एक प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया केल्यानंतर हळूहळू त्याचं आपल्याला ज्ञान व्हायला लागतं. आता ह्या प्रक्रियेलाच म्हणायचं परमार्थ. कसा असतो हा परमार्थ? तर समर्थ असं म्हणतात, आहे तरी परमसुगम, परी जनासी झाला दुर्गम, का जयाचे चुकले वर्म, सत्समागमाकडे. समर्थ असं म्हणतात की परमार्थ सोपा आहे, तो अवघड नाही आहे, पण त्यासाठी सत्समागमाची गरज आहे. म्हणजे मोठ्या लोकांची, संत सज्जनांच्या संगतीची त्यासाठी गरज आहे. ते जर चुकलं, ते जर तुम्ही केलं नाही तर परमार्थ अवघड वाटू शकतो, पण तो तसा अवघड नाही. आत्मवस्तूचा शोध घ्यायला निघालेल्या माणसाला स्वतःच परमार्थाचा शोधही घ्यावा लागतो आणि अशा मोठ्या माणसांच्या किंवा संत सज्जनांच्या संगतीमध्ये तो मार्ग सापडणं हे सोपं जातं. एकदा का त्या परमार्थाची वाट धरली की मग आत्मतत्वापर्यंत पोहोचण्याचं आपलं ध्येय साध्य करणं सोपं जातं. कसं? तर समर्थ असं म्हणतात, माया विवेके मावळे, सारासार विचार कळे, परब्रह्म तेही निवळे, अंतर्यामी. विवेकानं मायामय सृष्टी बाजूला सारली जाते. सारासार विवेकानं त्या पलीकडे असलेलं परब्रह्म कळायला लागतं आणि मग हळूहळू ते आपल्या अंतर्यामी धारण करण्याची आपली क्षमता व्हायला लागते. हाच आहे परमार्थ मार्ग. पण परमार्थ मार्गावर चालू लागल्यानंतर विवेक कसा काय जागृत होतो? तर समर्थ असं म्हणतात, प्रपंच वाटे लटिका, माया वाटे लापणिका, शुद्ध आत्मा विवेका अंतरी आला. प्रपंच आणि माया मिथ्या आहे हे लक्षात येतं. त्याच्यामध्ये गुंतायचं नाही हे कळायला लागतं. यालाच विवेक असं म्हणतात. परमार्थ मार्गावर चालू लागल्यानंतर मनामध्ये, अंतरामध्ये हा विवेक जागृत होतो. हे खूप महत्वाचं आहे. गोंदवलेकर महाराज असं म्हणायचे की प्रपंच ही कृती आहे आणि परमार्थ ही वृत्ती आहे. प्रपंचात राहून सुद्धा त्याच्यामध्ये गुंतायचं नाही, त्याच्या यशापयशाचा आपल्यावर परिणाम होऊ द्यायचा नाही, हे सगळं परमार्थाने साधता येतं. परमार्थ मार्गावर चालू लागल्यानंतर एकदा आत्मवस्तूची ओळख झाली, आत्मवस्तूपर्यंत आपण पोचलो की निस्पृहपणे आपल्याला जीवन जगता येतं. प्राध्यापक के.व्ही. बेलसरे हे दासबोधाचे एक खूप मोठे अभ्यासक होते. त्यांनी विपुल लेखन केलं आहे. त्यांनी परमार्थाबद्दल काय म्हणलं आहे ते मी आपल्याला वाचून दाखवते. त्यांचेच शब्द असे आहेत, निरतिशय आनंद किंवा समाधान भोगण्यास मिळाल्यामुळे निस्पृहतेच्या किंवा वैराग्याच्या ऐश्वर्यात ऐटीने जीवन जगणे म्हणजे परमार्थ होय. आता या परमार्थाबद्दल समर्थ काय म्हणतात? तर परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. कळायला आणि करायला काहीसा अवघड असा हा परमार्थ. जसजसे आपण दासबोधात पुढे जाऊ तस तसा आपल्याला तो थोडा थोडा कळायला लागेल अशी
आशा करूया. समर्थांनी असं म्हणलेलं आहे की भल्याने परमार्थी भरावे, शरीर सार्थक करावे. कोहमचा शोध घ्यायचा असेल तर परमार्थ हाच एक मार्ग आहे. जसजसं आपण दासबोध वाचत जाऊ, त्याचा अभ्यास करत जाऊ, तसतसा आपल्याला परमार्थ कळायला लागेल. हा होता दासबोधातल्या पहिल्या दशकातला 9वा समास परमार्थस्तवन. याच्या पुढचा समास आहे नरदेहस्तवन. हा पहिल्या दशकातला शेवटचा समास आहे. तो आपण पुढच्या वेळेला बघणार आहोत. पण त्याआधी दासबोध दर्शनला नक्की सबस्क्राईब करा आणि 5 मिनिटं द्या दासबोधासाठी. धन्यवाद.